आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीनं विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। कॉकरोच म्हणून ज्यांना हिनवलं गेलं त्यांनी सरकारला नमवलेलं आहे। प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंचा सीजेपीचा जल्लोष जो आहे तो देशभरामध्ये पाहायला मिळतो। मोदी सरकार विद्यार्थ्यांसमोर झुकलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंसह सीजेपीचा जल्लोष पाहायला मिळतोय। अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहायला मिळतो। अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला। मात्र त्यांच्या राजीनाम्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही। याची पाळंमुळं फार खालपर्यंत गेलेली आहेत। या सर्वांचा शोध लागेपर्यंत तुम्हाला आपल्याला समाधान व्यक्त करता येणार नाही। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे तात्काळ जेलच्या आड गेले पाहिजे। यांना ताबडतोब शासन झालं पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण स्कॅन्डलचा पर्दाफाश होत असताना सर्व संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। ही असणारी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। थोडक्यात धर्मेंद्र प्रधान लवकरच चक्की पिसिंग या त्यांना दंड झाल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही। शिक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर आलेल्या युवकांचा आवाज लाठीबुक्क्यांनी, दडपशाहीने आणि धमक्यांनी कधीच दाबता येत नाही। हे अखेर सरकारलाही मान्य करावं लागेल। या आंदोलनाने प्रत्येक युवकामधील नेतृत्व जागं केलं। ही एका मंत्र्याच्या राजीनाम्यासाठीची लढाई होती असं मला वाटत नाही, तर देशातील शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शक, प्रामाणिक आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्याची ही सुरुवात आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शेवटी विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर केंद्र शासनाला झुकावं लागलं। ज्या पद्धतीनं देशामध्ये वारंवार परीक्षेमध्ये जे गैरप्रकार होत होते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फार मोठा आक्रोश होता आणि शेवटी या 12 वर्षामध्ये एकाचा सुद्धा राजीनामा मोदी सरकारमध्ये झाला नव्हता। पण हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। ही विद्यार्थ्यांची आणि संविधानाची खरी ताकद आहे। इशारा सुचलेलं शांतपणे, पण वेळ निघून गेल्यानंतर शांतपणे। म्हणजे माझं तर पंढरीच्या पांडुरंग पुढे तरी आज सद्बुद्धी दिली त्यांना, म्हणून तरी राजीनामा दिला। पांडुरंगाच्या आज एकादशी ना, राजीनाम्याने कसे प्रश्न मिटणार आहे? अहो, ज्या मुलांनी 22 मुलांनी आत्महत्या केली त्यांचं काय? ज्या लाखो मुलांचं जीवन पेपर फुटीमुळे अंधारमय झालं त्यांचं काय? आज त्याचा राजीनामा झाला असं माध्यमातून आम्ही पाहतोय। खरं तर एकीकडे हा आनंदाची बाब आहे, पण जे हुकुमशाह सरकारचं वर्तन असते ते मोदीच्या सरकारच्या लोकांनी या देशानं पाहिलेलं आहे। या देशामध्ये तरुणांच्या चळवळीला फार मोठं महत्त्व आहे। जेव्हा जेव्हा तरुणांनी आंदोलनामध्ये उडी घेतली त्यावेळी सत्ता परिवर्तन झालेलं आहे। पण देर आहे दुरुस्त आहे। राजीनामा दिला, पण केवळ राजीनाम्यानं प्रश्न सुटणार नाही। एकतर जे पेपर फोडायला जबाबदार होते त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे, तेव्हा या संदर्भात कडक कारवाई होणं गरजेचं आहे। आणि ज्यांनी निर्दयपणानं पोलिसांना लाठीमार करायला लावला त्यांना सुद्धा जबाबदार धरून त्याची खरं तर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। एक पॉझिटिव्ह भूमिका ज्याला म्हणता येईल ती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे। विद्यार्थ्याचं जे चालू होतं आंदोलन, ते विद्यार्थ्याच्या आंदोलनाला वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न सुद्धा काही विरोधी पक्षाच्या लोकांनी करायचा प्रयत्न सुरू केला होता। म्हणून गेल्या 3 दिवसामधल्या ज्या घडामोडी जर तुम्ही पाहिल्या तर सरकार एक एक पाऊल पॉझिटिव्हली पुढे टाकायचा प्रयत्न करत होतं। या आंदोलनाचा खऱ्या अर्थानं युवा शक्तींनी केलेला उठाव ज्याला म्हणता येईल तो होता। इतर आता विरोधी पक्षांनी त्याच्यात बडबड करून मग आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, हे तुमचं कुणाचंही यश नाही आहे, त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाचं यश आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे विद्यार्थी एकजुटीला भारताचे कर्तव्यनिष्ठ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा पुन्हा एकदा सिद्ध झालं। हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे।